रिक्षा सिटीमध्ये चालवायचे, त्याच्यामुळे ते व्यसन, खिशात पैसे यायचे छोटे पैसे, त्याच्यामुळे व्यसन वाढत गेलं ते आणि घरांमध्ये कुरबुरू वाढल्या, भानगडी व्हायला लागल्या. मग घरातले लोक म्हणे आता बंद कर, तरी माझी सवय ती या 4-5 वर्षापासून जास्त वाढतच गेली होती. त्याच्यामुळे आता शेवटी मी स्वतःहून निर्णय घेतला की दारू बंद करायची है बॉस. पहले मैं वाइन लेता था तो मेरा स्वास्थ्य भी डाउन रहता था, परिवार में भी झंझट होती थी और मोहल्ले वाले भी बोलते थे कि वाइन लेके अपशब्द का उपयोग करते थे. उसके बाद मैंने सोचा कि इसको छोड़ना चाहिए ताकि मेरे परिवार भी सुख रहे और मैं दूसरों को नज़र से भी उठूं. आपल्याला असं वाटत असेल की दारू सोडायची इच्छा नसलेले मेजॉरिटी असतील, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. 90% लोक हे सोबर असताना आपण फार दारू पितो हे योग्य नाही, आपण सोडायला पाहिजेत म्हणून येतात. आणि जे 8-10% लोक नातेवाईक पकडून आणतात त्यांना आपण 1-2 दिवस सिडेशन देऊन बांधून वगैरे ठेवलं की 2 दिवसांनी ते शांत होतात आणि त्यांना पण लक्षात येतं की हे आपल्या भल्यासाठीच करतायत. खरं तर नेर्लीकर हॉस्पिटलमध्ये येणारी 90% लोक ही स्वतःहून जाणीव होऊन येतात. यावरून हे लक्षात येतं की दारू पिणारा माणूस वाईट नसतो, तर दारू वाईट असते. त्याच्या आजूबाजूची वाईट परिस्थिती ही सुद्धा त्याच्या दारूला कारणीभूत असू शकते. या सगळ्याचा लेखाजोखा कसा घेतला जातो आणि त्यावर उपचार पद्धतीने कशी सुरुवात होते ते आता आपण पाहूया. पेशंट पहिल्यांदा आला की त्याला केस पेपर वगैरे करून त्याला ॲडमिट करतो आपण. नंतर त्याचे रूटीन इन्व्हेस्टिगेशन करतो. नंतर लिव्हर फंक्शन टेस्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याच्यात सिरम बिलिरुबिन डायरेक्ट इनडायरेक्ट करतो. सिरम प्रोटीन्स टोटल आणि अल्ब्युमिन ग्लोबिलिन वेगळे वेगळे असे करतो. पेशंटला आपण 4 दिवस सलाईन आणि बी कॉम्प्लेक्स आणि मल्टीव्हिटॅमिनच्या हे देतो. आणि मग सिम्प्टोमॅटिक म्हणजे जर कावीळ असेल तर त्याला कावीळ कमी करण्यासाठी जी ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात ती देतो, किंवा फायब्रोसिस कमी करण्यासाठी लिव्हॅप्ट वगैरे सारख्या गोळ्या देतो. असं जनरल बिल्डअप, बॉडी बिल्डअप. आणि तोपर्यंत मग विड्रॉल सिम्पटम्स पण जातात. रिपोर्ट्स नॉर्मल आले की मग आपण ॲलोपॅथीच्या डायसल्फिराम नावाच्या गोळ्या आहेत, त्या डायसल्फिराम नावाच्या गोळ्या पेशंटच्या वजनाच्या प्रमाणात त्याला 5 दिवस देतो. एरवी जी व्यक्ती अल्कोहोल घेते तर त्या अल्कोहोलचं पचन एका ठराविक सिक्वेन्समध्ये होत असतं. हे डायसल्फिराम शरीरामध्ये गेल्यानंतर, डायसल्फिरामचं औषध शरीरामध्ये गेल्यानंतर ते अल्कोहोलची मेटाबॉलिझम किंवा अल्कोहोलचं पचन एका लेवलला, एका स्टेजला अडवतं. म्हणजे औषधामुळे खरं तर त्रास होत नाही, पण औषध असतानाच अल्कोहोल पण शरीरात आलं तर मग त्या अल्कोहोलचं पचन योग्य प्रकारे होत नाही आणि मग त्या अल्कोहोलपासून जे काही पदार्थ हानिकारक तयार होतात त्यांची शरीराला वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतात. आणि त्यामुळे अल्कोहोल घ्यायलापासून ती व्यक्ती टाळायचा प्रयत्न करते. नैसर्गिक टेंडन्सी असते माणसाची की जे आपल्याला त्रासदायक ठरतं ते टाळावं. 5 दिवस गोळ्या दिल्यानंतर 6व्या दिवशी आपण त्याला अल्कोहोलचा चॅलेंज डोस करतो. म्हणजे त्याला अल्कोहोल प्यायला देतो आणि काय काय सिम्पटम्स होतात ते त्याला स्वतःला अनुभवायला येतात. म्हणजे थोडक्यात त्याचं ब्लड प्रेशर खूप कमी होतं, पल्स खूप वाढते आणि उलट्या चक्कर वगैरे येऊन त्याला मृत्यूचं प्रत्यक्ष समोरून दर्शन होतं. टेस्ट डोस म्हणजे अल्कोहोल चॅलेंज टेस्ट असते. यामध्ये आपण पेशंटला अल्कोहोल देतो. अल्कोहोल जसं आपण देतो, आपण पहिले 30 cc एक पॅक देतो. त्याच्यानंतर आपण ब्लड प्रेशर घेतो. पेशंटला मॉनिटर्स लावलेले असतात ज्याच्यामध्ये आपण ECG, ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट हे सगळं काउंट करत असतो. प्लस मॅन्युअली आपण BP घेत असतो दर 3 मिनिटाला पेशंटचं. 3ऱ्या मिनिटाला BP जर तेवढं स्टेबल राहिलं तर आपण पुन्हा एक 60 ml टॉपअप डोस पेशंटला देतो. ह्या डोसनंतर आपल्याला ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं, पल्स रेट कमी व्हायला लागतो, टॅकीकार्डिया कधी कधी होतो. जसं जसं टॅकीकार्डिया होतो, ब्लड प्रेशर जसं कमी होतं तसं हार्ट रेट वाढायला लागतो. पेशंटच्या ECGमध्ये आपल्याला चेंजेस दिसतात, जसे ST डिप्रेशन आहेत, असे बरेच आपल्याला चेंजेस दिसतात याच्यामध्ये. एका पॉईंटला पेशंट स्वतः त्याला चक्कर यायला लागते, चेहरा फार लाल होतो, अंधार यायला लागता. ह्या पॉईंटला पेशंट स्वतः म्हणतो की मला आता अल्कोहोल नको आहे, मला आता झोपायचं आहे. ह्या पॉईंटला आपण पुन्हा एकदा ब्लड प्रेशर घेतो. ब्लड प्रेशर आपण 60
किंवा 50पर्यंत सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी करतो. ह्या पॉईंटला आपण पेशंटला झोपवतो आणि आपण रुटीन जी आपली ट्रीटमेंट आहे ती आपण पेशंटला देतो. IV फ्लुइड्स देतो आणि लेग एक्सरसाइजेस देतो. ह्याच्यात 10-1 मिनिटांनी आपण पुन्हा पेशंटचं ब्लड प्रेशर घेतो, जे नॉर्मलाइज स्टेबिलाइज झालेलं असतं. टेस्ट डोसचा आपला हेतू फक्त हाच असतो की पेशंटच्या मनामध्ये एक भीती ठेवायची की आपण आता अल्कोहोल घेतली तर आपल्यावर काय परिणाम होणार आहे. अल्कोहोलचा चॅलेंज डोस देतो तो हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी देतो की आता जर तुम्ही दारू प्यायलात तर काय काय होऊ शकेल. हे खूपच त्रास होतो, म्हणजे हे काही गंमत नाही आहे बा, हे जीवाशी बेतणारी गोष्ट आहे. याचा अनुभव पेशंटला प्रत्यक्ष यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग त्याला ते इम्प्रिंट होतं त्याच्या डोक्यावर की बुवा आपण जर आता दारू प्यायली तर आपल्याला असं होणार आहे.